आमदार सना मलिक आपल्यासोबत बोलण्यासाठी आपण त्यांच्याशी बातचीत करूया. ताई, नेमकं काय सांगाल? मुंबईमध्ये एकूण 227 वार्ड आहे आणि तुम्ही 100 जागा का लढवणार आहात? 100 जागाची आमची तयारी आहे, कारण आम्ही 1.5 महिन्यापासून इच्छुक उमेदवाराची तयारी करत होते. तिकडे पूर्ण तपासणी करून आम्ही काही उमेदवारांच्या फायनल यादीत टाकलं आहे. तर कमीत कमी 100 जागा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि जे सिटिंग नगरसेवक आहेत त्यांच्याकडून आम्ही अर्ज दाखल करणार. आपल्या घरातील 3 जणांना उमेदवारी मिळाली आहे, त्यामुळे ना घराणेशाहीवर तुमच्या टीका केली जाते, काय सांगाल? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून माझ्या घरात 2 सिटिंग काउन्सिलर होते आणि एक सीट 165 वॉर्ड ते 2017च्या निवडणुकीत मी उभे होते. तिकडे आता माझा काका उभे असणार, कारण त्यांचे जे सीट आहे ते महिला ओबीसी रिझर्व्ह झाले, पण आणि त्यांची सून जी आहे महिला ओबीसी आहे म्हणून ते सीट लढणार. तर 2 सिटिंग काउन्सिलर आणि एक जी निवडणुकीसाठी आम्ही 2017ला सीट लढवली होती तेच सीट आम्ही रिपीट करतात. ते घराणेशाहीचे ते जे आहे ठीक आहे, पण प्रत्येक वेळा असंच चालतंय. पण कुर्लामध्ये 203 सीट जे आमचे साहेबांचं जे मूल्य, साहेबांचं जे आधीचं मतदारसंघ होतं त्यावर आमचं खूप लोकांकडे कनेक्ट आहे, ग्राउंड कनेक्ट आहे आणि काम करतो. आणि तिकीट दिलं आणि निवडून आलं हे दोघं वेगवेगळे विषय आहे. तिकडे लोकांना असं वाटतं की आमचे जे मलिक परिवारचे जे लोक आहेत तिकडे उपस्थित राहून तिकडे काम करतायत आणि त्यांना निवडून आणतात. फक्त तिकीट दिलं घराणेशाहीचं तुम्ही असं ते हल्ला करतात आणि ते करतात, ते वेगळं आहे. पण लोकांना असं वाटतं शेवटच्या वेळी असं आहे की फक्त जे आपले मतदार आहे ते मतदारला उचित वाटलं तर ते वोट करणार आणि वोट केलं आणि निवडून आणणार. एकंदरीत पाहायला गेलं तर सज्जू मलिक यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि त्यामुळे अनेक उमेदवारांवर सुद्धा टीका केली जाते, काय सांगाल? सज्जू मलिक जे आहे ते आमचे खूप सक्षम कार्यकर्ता आहे. त्यांनी ग्राउंड लेवलवर त्यांचं खूप जास्त कनेक्ट आहे आणि त्यांच्यावर जे आरोप आहे फक्त आरोप आहे, अजून सिद्ध झाले नाही. जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत त्यांच्याकडे अधिकार आहे, ते निवडणुकीसाठी उभे राहू शकतात आणि तोच पार्श्वभूमीवर आम्ही त्यांना उमेदवारी दिली आहे. भाजपाकडून नवाब मलिक यांना वारंवार टीका केली जाते, त्यामुळे तुम्ही स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलाय का? आपले जे मंत्री आहे बावनकुळे साहेब त्यांनी कालच स्पष्टीकरण दिलं आहे की नवाब मलिक साहेबांच्या नावाचा काही आक्षेप नाही, फक्त दोघांचा सोबत बसून ठरवलेला होता की स्वबळावर राष्ट्रवादी लढणार. खूप खूप धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. कॅमेरामॅन शिवाजी काळेसोबत मी साक्षी यादव, टॉप न्यूज मराठीसाठी, मुंबई. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.